हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर। आज मी तुमच्या सोबत ही अशी मस्त प्रत्येक दाणा मोकळा सळसळीत मौसूद तरीही रसरशीत अशी तयार होणारी व्हेज दम बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे। सुरुवातीला आपण बिर्याणीसाठीचं मॅरिनेशन तयार करूया। यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाव किलो इतकं गोड दही घेतलेलं आहे। ते व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। अगदी घट्ट असलेलं गोड दही म्हणजे अजिबात आंबट नको। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचा बिर्याणीचा मसाला। हा मी घरी बनवलेला आहे, तुम्ही विकतचा वापरला तरीही चालेल। चवीनुसार मीठ, 2 चमचा आलं लसूण पेस्ट, यामध्ये आपल्याला 3 चमचे इतकं कांदा तळून राहिलेलं तेल घालायचं आहे। त्याचबरोबर एक मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, आवडीप्रमाणे पुदिन्याची पानं, 1 ते 1.5 हिरवी मिरची। हे सगळं आता आपल्याला मॅरिनेशन एकजीव करून घ्यायचं आहे। खरं सांगायचं तर ना, या मसाल्यामुळेच किंवा या मॅरिनेशनमुळेच बिर्याणीला अप्रतिम अशी चव येते। आता या मॅरिनेशनमध्ये मी बिरिस्ता घालणार आहे। बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा। साधारण अर्धा किलो कांदे मी तळून घेतलेले आहेत व त्याच्यापासून हा बिरिस्ता बनवलेला आहे। हा आता आपण या मॅरिनेशनमध्ये घालणार आहोत। आता याच्यामध्ये मी 1 वाटी ताजा मटार घेतलेला आहे, 1 वाटी फरसबीचे तुकडे घेतलेले आहेत, साधारण 1-1 इंचाचे तुकडे घेतलेले आहेत, 1 वाटी गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत। यामध्ये काही फ्लॉवरचे तुरे घातलेले आहेत। असे मोठे मोठेच ठेवायचे म्हणजे शिजल्यानंतर त्याचा गाळ होणार नाही। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचा। हे असे टोमॅटो घातल्यानंतर काय होतं, आपल्या बिर्याणीला छान असा रसरशीतपणा येतो, चवही छान येते आणि बिर्याणी सुद्धा कोरडी होत नाही। पनीरचे काही तुकडे घेतलेले आहेत, ते देखील घातलेले आहेत। आता हे सर्व अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। पनीरचे तुकडे मी फ्राय करून घेतले नाहीत, तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता, पण असे केले ना की त्यामध्ये मसाला छान मुरला जातो। आता या तयार केलेल्या मॅरिनेशनला आपण स्मोकी फ्लेवर देणार आहोत। ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही करा। आता याच्यामध्ये मी एक वाटी ठेवून घेतलेली आहे व एक कोळसा गॅसवर चांगला गरम करून घेतलेला आहे। आता याच्यावर साधारण 1 चमचा असं तूप घालायचं आणि लगेच हे पूर्ण कव्हर करून घ्यायचं। या अशा पद्धतीने मी कव्हर करून घेतलेलं आहे। तयार केलेल्या मॅरिनेशन मधील स्मोक बाहेर जाऊ नये यासाठी या झाकणाला जे छिद्र आहे त्याच्यामध्ये मी लवंग लावून घेतलेला आहे, जेणेकरून हा स्मोक या मॅरिनेशनच्या बाहेर जाऊ नये म्हणून। हे असं केल्याने, स्मोक दिल्याने आपल्या बिर्याणीला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो। आता आपण बिर्याणीसाठी कोणता तांदूळ वापरायचा ते पाहतोय। इथे मी अर्धा किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा साधारण बघा पिवळसर रंगाचा दिसतो। हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हा असा पिवळसर रंगाचा जुना बासमती तांदूळ घेतला की त्याच्यापासून बिर्याणीचा राईस हा मोकळा सळसळीत होतो। हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून साधारण 1 तासासाठी असाच या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। आता आपण ज्या भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहोत ते भांडं गरम झालं की त्याच्यामध्ये 3 चमचे इतकं तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालायची आहे। ही पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची। या पेस्टला साधारण ब्राऊन रंग आला पाहिजे इथपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची आहे।
तुम्ही इथं पाहताय या कांद्याच्या पेस्टला हलका असा ब्राऊन रंग आलेला आहे. आता ही पेस्ट चांगली परतली की त्यामध्ये आपण मॅरिनेशन करून ठेवलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सगळ्या भाज्यांचं आणि पनीरचं वजनी प्रमाण पाहिलं तर एकंदरीत सगळ्या भाज्या आपण अर्धा किलो या प्रमाणामध्ये घेतल्या होत्या. म्हणजे अर्धा किलो तांदूळ असेल तर आपल्याला अर्धा किलो भाज्या घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घ्या, फक्त अर्धा किलो इतकं याचं प्रमाण असायला हवं. आता हे तयार केलेलं मॅरिनेशन साधारणपणे अर्धा मिनिट तरी चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. हे व्यवस्थित परतून झालं की त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यानंतर मिनिट 2 मिनिटाची फक्त वाफ घ्यायची. साधारण 2 मिनिटांनंतर तुम्ही इथं पाहताय या मिश्रणाला बघा कसं तेल सुटायला लागलेलं आहे. परत एकदा हे सर्व बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर साधारण 1 मिनिटाची अजून आपण याला वाफ देणार आहोत. यासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटानंतर तुम्ही इथं पाहताय याला अजून सगळीकडून तेल सुटलेलं आहे. आता गॅस बंद करून टाकायचा आणि हे सर्व मिश्रण आपण बाजूला ठेवून द्यायचं. आता आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. यासाठी इथे मी तांदळाच्या 4 पट पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 स्टार फूल, 1 मोठी वेलची, 1 हिरवी वेलची फोडून घेतलेली आहे. असं केल्याने फ्लेवर खूप छान येतो. 4 लवंगा घातलेल्या आहेत. 4-5 काळी मिरी घातलेली आहेत. साधारण 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. 2 तमालपत्र, 1 चमचा शहाजिरे, थोडीशी कोथिंबीर, 7-8 पुदिन्याची पानं आणि याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाचा साल देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं. असं केल्याने आपला भात हा पांढरा शुभ्र होतो. आता याच्यामध्ये साधारणपणे 4 चमचे एवढं मीठ घालून घ्यायचं. मीठ थोडं जास्तच घालायचं कारण बरंचसं मीठ पाण्यासोबत निघून जातं. आता याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा इतकं तूप घालायचं. तूप घातल्याने बिर्याणी राईसला एक मस्त अशी चकाकी येते. आता या भांड्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं. तुम्ही इथं पाहताय या पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण साधारण 1 तास भिजवलेला बासमती तांदूळ त्याच्यातील पाणी काढून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. भिजवलेला तांदूळ याच्यामध्ये घातल्यानंतर हे असं हलवून घेणार आहोत जेणेकरून तांदूळ तळाशी चिटकायला नकोत. इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि तांदूळ अगदी छान पाण्यामध्ये फिरत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक दाणा मोकळा मोकळा झाला पाहिजे. असं केल्याने हे तांदूळ व्यवस्थित शिजतात आणि मुळात म्हणजे प्रत्येक दाणा मोकळा होतो. एकही दाणा तुटत नाही आणि लांब सडक असा मऊ मोकळा सळसळीत भात तयार होतो. इथे गॅस बंद करून मी लिंबाचं साल या पाण्यामधून बाजूला काढून घेतलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत त्या भांड्याखाली एक तवा ठेवून द्यायचा आहे व ह्या भाज्या सगळ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. ह्या भाज्या पूर्णपणे कच्च्या आहेत. आता याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर, थोडासा पुदिना घालून घ्यायचा आहे व आपण शिजवलेला भात त्यातलं पाणी काढून हा व्यवस्थित या भाज्यांवर घालून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहताय त्या भातातील सगळं पाणी मी व्यवस्थित काढून मगच हा भात या भाजीवर घालून घेत आहे. हा बिर्याणीचा तांदूळ आपण पूर्णपणे शिजवलेला नाही, साधारण 80% हा भात शिजवून घेतलेला आहे. शिजवलेला भात या भांड्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे.
तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही याच्यामध्ये घातलेले खडे मसाले देखील बाजूला काढू शकता, परंतु जेव्हा आपण बिर्याणी सर्व करतो तेव्हा हे खडे मसाले प्लेटमध्ये दिसायला खूप सुंदर दिसतात, त्याच्यामुळे यातील मी खडे मसाले बाजूला काढलेले नाही आहेत. आता याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडी पुदिन्याची पानं, साधारण 2 चमचे इथं मी तूप घातलेलं आहे. व आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये फूड कलर घालू शकता. हा देखील ऑप्शनल आहे, परंतु बिर्याणी दिसायला खूप सुंदर दिसते म्हणून मी फूड कलरचा वापर करते. इथे तुम्ही केशराचं पाणी घातलं तरीही चालेल. आता याच्यावर एक स्वच्छ असा रुमाल ओला करून त्यातील पाणी पिळून त्याच्यावरती ठेवून द्यायचं, जेणेकरून आतील वाफ बाहेर जायला नको. इथे आपण कणकेचा अजिबात वापर करणार नाही आहोत, जेणेकरून आपलं फूड वेस्ट नको जायला. इथे मी खलबत्ता उलटा करून याच्यावर ठेवलेला आहे, म्हणजे या बिर्याणीमधील वाफ बाहेर जायला नको. आता साधारण 20 ते 25 मिनिटं अगदी मंद गॅसवर आपण या बिर्याणीला दम देणार आहोत. बरोबर 25 मिनिटं झालेली आहेत. 25 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे. गॅस बंद केल्यानंतर लगेच आपण हे बिर्याणीचं झाकण उघडायचं नाही, साधारण 15 मिनिटं आपण असंच ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटानंतर आता आपण बिर्याणी उघडून पाहूयात. तुम्ही इथं पाहताय बिर्याणीला काय सुंदर असा रंग आलेला आहे. अतिशय सुंदर असा मंद सुवास इथे दरवळत आहे. हीच ती खास पद्धत आहे ज्यामुळे आपली बिर्याणी अप्रतिम होते. तुम्ही इथं पाहताय आपल्या बिर्याणीचा भात देखील किती मोकळा सळसळीत झालेला आहे. या प्रमाणामध्ये केलेली व्हेज बिर्याणी साधारण 4 ते 5 माणसांना आरामात पुरते. तयार आहे इथे आपली 1 किलोच्या प्रमाणामध्ये केलेली व्हेज बिर्याणी. ही बिर्याणी तुम्ही रायता, पापड याच्या सोबत देखील सर्व करू शकता. हॉटेलपेक्षाही अतिशय स्वादिष्ट बनणारी ही व्हेज बिर्याणी तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा. ही व्हेज बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दीपावली.